प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. 1. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. उत्तर आहे, शब्द हे रत्नासारखे मौल्यवान असतात. आणि नंबर 2, शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग करता येतो. प्रश्न दुसरा, सूचनेनुसार सोडवा. त्यातील नंबर अ, धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर आहे, संत तुकाराम महाराजांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे? आ. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण. उत्तर, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण शब्द हा त्यांचा देव आहे. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना स्पष्ट करा. शब्दांची सरत्ने. उत्तर आहे, त्याच्यापाशी पैसा अडका नसतो, पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमूल्य रत्ने असे म्हटले आहे. आ. शब्दांचीच शस्त्रे. उत्तर, संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळवता येतो, तसे शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील विकारांचा पराभव करता येतो. म्हणून संतांकडे असणारे शब्द हे शस्त्र आहेत, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. प्रश्न 4, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे. या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. उत्तर, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. प्रश्न 5, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. शब्द वाटू धन जन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर आहे, तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याकडे लौकिक अर्थाने कुठलीही धनदौलत नाही. आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो, म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात. लोकांची मने शब्दांनी स्वच्छ राखतात. त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो, असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर आहे, शब्दांचे महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात. ते म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षड्विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. संत सज्जन जेव्हा जनसामान्यांना उपदेश करतात, तेव्हा जणू हे धनच लोकांना वाटतात. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे, म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. ही शब्दांचे सामर्थ्य अफाट असते. या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर, की कुणावर रागावलो की त्याला शिव्या देण्याची मला सवय होती. एकदा आजोबांनी मला बोलावलं अन म्हणाले, तू मला शिव्या का देतोस? तुम्हाला मी कधीच शिवी देत नाही. तू कुणालाही शिवी दे, ती मलाच लागते. त्यांच्या जागी आजोबा म्हणून मी उभा असतो. हे शब्द इतके परिणाम करून गेले की मी कुणावर रागावतो हे खरं, पण शिवी कधीच देत नाही. हृदय परिवर्तनाचे सामर्थ्य फक्त शब्दात असते. संत सावतामाळी. चौकटी पूर्ण करा. अ. संत सावता महाराजांची मागणी. उत्तर आहे, नेहमी संतांची आठवण राहावी व त्यांचीच संगत असावी. आ. संतांनी दाखवलेला तो मार्ग कोणता? उत्तर आहे, भक्ती मार्ग. प्रश्न दुसरा, सूचनेनुसार करा. अ. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. उत्तर आहे, नारायण. आ. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर आहे, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास हे कोण होते? ई. संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी? उत्तर आहे, संत सावता महाराजांना संतांची संगत हवी आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
संत सावता महाराजांची मागणी तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. संत सावता माळी प्रस्तुत अभंगात परमेश्वराकडे मागणे मागताना म्हणतात, हे देवा नारायणा, आम्हाला कुणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हीच खरी आमची मनोकामना आहे. संत सज्जन हेच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून आम्हाला सतत संतांची सोबत हवी. संतांचा कायम सहवास लाभावा म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे. संत हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत. संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा. उत्तर. कारण असे की संत हेच आम्हाला खरा भक्ती मार्ग दाखवतात. ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते हे आम्हाला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवापाशी किंवा देवाकडे करतात. सर्वत्र भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात. हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या. उत्तर. संत सावता माळी यांच्या मते संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्ती मार्ग दाखवतात. म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा अशी विनवणी संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात केली आहे. कारण संत हे परमेश्वराचे स्वरूप आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे. संत रूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी ही मनोकामना या अभंगातून संत सावता माळी यांनी केली आहे.